कारण मित्रांनो आता या 8 दिवसामध्ये 3 घटना घडलेल्या आहेत। एक सांगलीमधला मुलगा जो की दिल्लीला होता आणि त्याच्यानंतर एक मुलगा आपल्या चंद्रपूरला होता आणि एक तसंच नागपूरची घटना आहे मित्रांनो। ह्या तिन्ही घटना वाचून मन असा हेलावून गेलं। याचं महत्त्वाचं कारण हे मित्रांनो की ज्या दिल्लीमध्ये जो मुलगा क्लासेस करायसाठी होता त्या मुलाने आत्महत्या केली मेट्रोखाली आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली की माझे मृत्यूनंतर माझा अवयव दान करा। मित्रांनो ज्या मुलाला वयाच्या 13व्या वर्षी एवढी दान आहे की बा आपला अवयव दुसऱ्याला कामी येऊ शकते, एक माणूस आपल्याला डोळे दान केले तर तो बघू शकते, असा मुलगा आत्महत्या करतोच कसा? कारण हे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे आपल्या अपेक्षा आहेत वडिलाच्या, शिक्षकांच्या, समाजाच्या आणि नातेवाईकांच्या, भावाच्या, बहिणीच्या, ह्या त्या पुरे करू शकत नाहीत। कारण मित्रांनो आजचे मुलं तंत्रस्नेही आहेत, त्यांना तुम्हाला कोणतीच गोष्ट सांगायची जरूरत नाही, त्या मुलांना सर्व सोशल मीडियातून सर्व माहीत होते। त्यानंतर मुलं जागरूक आहेत मित्रांनो। आज आता हे गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे की आज एवढी स्पर्धा लागलेली आहे मित्रांनो। आज 5व्या वर्गापासून तुम्हाला नीट जेईचे क्लासेस लावले आहेत विद्यार्थ्यांना आणि नर्सरीपासूनच्या विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस लावलेली आहे। तर हे मित्रांनो हे जी ओढ चाललेली आहे म्हणजे कॅरियर घडण्याची, मार्काची आणि आपली आपण काहीतरी वेगळं करायची, तर यात मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे मुलं आपण जर अपयशी ठरलो तर अपयशी ठरले म्हणजे आत्महत्याच करणे, हे या मुलांच्या पुढं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आणि या सर्वांना आपण म्हणजे स्वतः पालक, शिक्षक आणि आपला जो समाज आहे हा सर्वात महत्त्वाचा कारणीभूत होत आहे। मित्रांनो या मुलांच्यावर अपेक्षाचं एवढं ओझं आहे की त्यांना कोणी असं म्हणू शकत नाही की बा तू आमच्यासाठी खास आहे, तू आमचं काही सर्व काही आहे। मित्रांनो कोण्या मुलाचा तुम्हाला फोन आला तर सरळ अभ्यासाच विचारतो आपण। चाललेली आहे की आपल्या शेजारच्या मुलाला 90% मार्क मिळाले तर आपल्या मुलाला आज 95 पडायला पाहिजे। ज्या क्लासमध्ये तो त्याचा 5वा 10वा नंबर असला तर आपला मुलगा फर्स्टमध्ये कशील, यासाठी मुलांनो शाळेमध्ये आम्ही असं बघतो की जेव्हा पालक आम्ही 3 6 माही परीक्षेच्या रिझल्टसाठी येतो तेव्हा मुलं पालक त्या पहिल्या वर्गाच्या मुलाचा पेपर बघतात आणि म्हणतात अरे हा या विषयात कच्चा आहे। आणि मला सांगतात पहिल्या वर्गातल्या मुलाला आज फक्त ज्ञान व्हायसाठी प्राथमिक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तुम्ही पडायला पाहिजे। प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणामध्येच महत्त्व देणं हे तर खूप महत्त्वाचं आहे, परंतु आयुष्यामध्ये जे आपलं अपयश येईल हे अपयश हा शेवट नसून मित्रांनो अपयशी यशाची पहिली पायरी आहे। हे तुम्हाला पालकांना, सर्व समाजाला, सर्व शिक्षक लोकांना विचार करण्याची गोष्ट आहे। आणि महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। आज शिक्षणा क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र टॉपमध्ये आहे मित्रांनो। आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत या विद्यार्थ्यांच्या। आणि याच्यात सगळ्यात जे विद्यार्थी आहेत ते फक्त 11वी आणि 12वीचेच आहे या जास्तीत जास्त आत्महत्या करणाऱ्या वयोगटामध्ये। कोणी मुलं फाशी घेऊन घेते, कोणी रेल्वेखाली उडी मारते, कोणी वेगळा कुठं आत्महत्या करत आहे। तर हे विदारक चित्र आहे मित्रांनो, यात थोडासा तुम्ही अभ्यास करा। समाजाने हे सांगणं आज खूप आवश्यक आहे, त्यामुळे आपण याच्यातून बोध घ्यावा। या घटनांमधून ज्या घटना घडत आहेत त्या खूप वेदनादायी आहेत आणि सर्व पालकांनी, सर्व समाजाने याचा थोडा अभ्यास करावा। धन्यवाद।